सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. We are humbled and blessed because of your huge support. तुम्ही आम्हाला आमच्या डोळ्याला न दिसणारे दैवत आहात. दैवत तुमच्या प्रोत्साहन, तुमचा मदत आणि तुमचा आशीर्वाद मला मिळालेला आहे. आज 44,000 विद्यार्थ्यांचा एक टप्पा आज आम्ही पूर्ण केलो. ह्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला आहे. मराठी भाषावर प्रभुत्व नाही, मराठी भाषा चांगलं नाही, तरी सुद्धा मराठी भाषावर प्रभुत्व नसताना सुद्धा माझं मराठीतील व्याख्यान माहिती तुम्ही ऐकत आहात. इथं भाषापेक्षा भावना श्रेष्ठ आहे. व्याकरण दृष्टीने माझं मराठी चांगलं नाही तरी सुद्धा तुम्ही मी जे काही कंटेंट तुम्हाला देत आहे त्या कंटेंटवर विश्वास देऊन तुम्ही माझ्यासोबत जोडलेला आहेत आणि तुमचा एक एनकरेजमेंट आणि सपोर्टमुळे आजचा हा काम सुरू झालेले आहे. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने मी ही काम करत आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणजे तुमच्या सर्वांचा एक साथ, तुमच्या सर्वांचा एक प्रेरणा, तुमच्या सर्वांचं एक मार्गदर्शन, तुमच्या सर्वांचं एक प्रेम, तुमच्या सर्वांचा एक प्रोत्साहन, तुमच्या सर्वांचा एक म्हणजे मला काय बोलायचं हेच कळेना झालं. त्यामुळं आम्ही पूर्ण हात जोडून नतमस्तक करतो. देशातील विविध विद्यापीठातील मोठमोठे प्राध्यापक लोक सुद्धा मला, सर तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही खेडेगावात राहून तुम्ही हे काम करत आहात, तुम्ही हे काम करत राहा. ज्या विद्यार्थ्याला खरंच गरज आहे त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल, तुमच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळेल, तुमच्याकडून एक सकारात्मक विचार त्यांना मिळेल, तुमच्याकडून त्यांना एक दिशा मिळेल, तुमच्याकडून एक आत्मविश्वास मिळेल, तुमच्याकडून एक इच्छाशक्ती निर्माण होईल, तुमच्याकडून त्यांना एक वाट मिळेल. त्यामुळं तुम्ही हे काम करत राहा. कर्नाटकातील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका, तिथे शिक्षण विभागाचा प्रमुख आदरणीय प्राध्यापक GS अंगडी सर हे मला कन्नडमध्ये फोनमध्ये सांगितलं की यू आर डुईंग गुड जॉब, तुम्ही हे काम करत राहा. खेडेगावातील विद्यार्थ्यांना तुमच्याकडे बघून त्यांना एक आशा भावना मिळतो, त्यामुळे तुम्ही करत राहा. मला हे म्हणायचं की आपण आपलं काम करीत असताना समाजातील अनेक देवता माणूस आपल्या कामाला मदत करत असतात. त्यामुळं तुम्हालाही मी हात जोडून हेच विनंती करतो की तुम्ही काम करत राहा. जग तुमच्याकडे पाहत असतो, अनेक देव माणूस तुम्हाला येऊन मदत करतील आणि तुमचं जीवन कल्याण होतील. कोणी बघतात न बघतात हे विचार न करता आपण आपल्या कामात मग्न जर झालो, आपल्या कृतीत जर आपण मग्न झालो, आपल्या कार्यात जर आपण मग्न झालो, आपल्या सेवेत जर आपण मग्न झालो, तर त्या तन्मयतेने जर आपण काम केलो, इन्व्हॉल्वमेंट राहून जर आपण काम केलो, तर 100% आपण यशस्वी होतो आणि 100% आपल्याला फळ मिळतो. प्रत्येक कामाचं फळ कधी मिळणार आहे? कामाचं फळ मिळतात केवळ त्या काम करीत असताना आपलं भावना, आपला जो मनस्थिती आहे त्या मनस्थितीवर आपलं फळ अवलंबून आहे, आपल्या मनस्थितीवर आपलं यश अवलंबून आहे, आपल्या मनस्थितीवर आपलं रिझल्ट अवलंबून आहे. प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट हा आपण ते काम करीत असताना त्यावेळी आपलं मनस्थिती कसा होता त्या मनस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून आपण जे काम करत आहोत त्या काम करीत असताना मन शांत ठेवा,
मन शांत ठेवून आपण काम जर करत राहिलो तर यश मिळतोच. त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आज आहे. 44 विद्यार्थी जर माझं युट्यूब चॅनलला आज सबस्क्राईब झालेत, तुम्ही सर्वांनी माझं दैवत मी ह्याच्यासाठी म्हणालो की मी जेव्हा परिपूर्ण अडचणीमध्ये होतो त्यावेळी एक देवासारखा तुम्ही येऊन मला मदत करत आहेत. तुमच्या मदतीमुळे मी त्या अडचणीतून बाहेर येत आहे आणि एकमेकाला हात धरून आपण ह्या प्रवासातून पुढे जायचं आहे. उद्या काय होणार आहे हे कोणाच्या हातात नसतो, परंतु जीवन जगत असताना अनेक नेगेटिव्ह विचार इथंच पुरवून आपण सकारात्मकतेने जर करत राहिलो तर आज ना उद्या आपल्याला चांगलंच होणार. या भावनेने आपण काम करत राहिलं पाहिजे. महात्मा बसवेश्वर हेच म्हणतात, कायकदोळू निरत नादोडे, कायकदोळू निरत नादोडे गुरुलिंग जंगमननु मर्यबेकू. ह्याचा अर्थ कायक म्हणजे आपलं जो काम आहे, आपल्या कामात जर आपण मग्न राहिलो तर काम करीत असताना देव जरी तुमच्या समोर आलं तरी तुम्ही देवाकडे बघू नका. तुमचा गुरु तुमच्या समोर येऊन तुम्हाला काहीतरी बोलत असेल तर गुरुला सुद्धा तुम्ही ऐकू नका. आणि जंगम लोक साधू संत येऊन तुमच्या समोर थांबलं तरी त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही बघू नका. ह्याचा अर्थ गुरुपेक्षा, जंगमपेक्षा आणि देवापेक्षा मोठा कोण आहे तर आपण करीत असलेले काम, आपण करीत असलेले वर्क, आपण करीत असलेले कार्य. त्यामुळे वर्क इज वर्शिप असे म्हणतात. कायकवे कैलास. मग आपण काय म्हणतो, इतरांनी येऊन आपलं मनस्थिती बदलावं नाही, आपणहून स्वतः आपलं मनस्थिती बदलून घेतला पाहिजे. प्रत्येकानं बदल आवडतो, प्रत्येकानं सुधारणा व्हायला पाहिजे असं म्हणतो. सुधारणा व्हायला पाहिजे, सुधारणा व्हायला पाहिजे. सुधारणा होण्यासाठी अगोदर आपण बदललं पाहिजे, तरच सुधारणा होणार आहे. बदलणार कोण? आपण स्वतः जेव्हा बदलतो तेव्हाच सुधारणा होणार आहे. म्हणून महात्मा गांधीजी म्हणतात, टू चेंज द वर्ल्ड फर्स्ट यू चेंज युअर सेल्फ. जग जर तुम्हाला बदलायचं असेल तर अगोदर तुम्ही बदला, नंतर सगळं बदलत असतो. आपल्याला सेटचा रिझल्ट पाहिजे असेल तर त्या सेट रिझल्टसाठी आपण अगोदर बदलला पाहिजे, आपण अगोदर अभ्यास केला पाहिजे, आपण अगोदर नियोजन केलं पाहिजे, आपण अगोदर नोट्स काढला पाहिजे, आपण अगोदर कृती केला पाहिजे, आपण अगोदर रिव्हिजन केला पाहिजे, आपण अगोदर आत्मविश्वासाने चालला पाहिजे, आपण अगोदरच चांगल्या माणसाकडनं एक प्रेरणा घेतला पाहिजे, तरच रिझल्ट मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आधी या अंगडी सरांना मनापासून धन्यवाद देतो. बेंगळूरमधील एक जैन विद्यापीठ आहे, तिथले एक प्रोफेसर गिरीधर सर त्यांनी एक मला मेसेज पाठवलं की तुमचं काम खूप चांगलं आहे. आम्ही बेंगळूर शहरात राहतो, परंतु खेडेगावात राहून, महाराष्ट्रात राहून तुम्ही कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना, देशभरातील विद्यार्थ्यांना तुम्ही काम करत आहात. वी सॅल्यूट फॉर युअर वर्क, गो अहेड म्हणून त्या गुरुजनांनी सुद्धा मला मेसेज केलेत. आहे माझ्या मोबाईलमध्ये आहे, तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपले हे वेल विशर्स म्हणजे तुम्ही सर्व तुमचा एक प्रेरणा आहे माझ्यासोबत. आणि मला ना आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे सेट विभाग आहे तिथले गुरुजन सुद्धा मला, आम्ही क्वेश्चन पेपर काढतो, आम्ही हे सगळं रचना करतो, आमचा हे ड्युटी आहे, सेट विभागाचं ड्युटी आहे. आम्ही दरवेळी पारदर्शकप्रमाणे आणि एकदम क्लॅरिटीने आणि स्टँडर्ड पद्धतीने आपण रिझल्ट देत असतो विद्यार्थ्यांना. सचिन सर फोन ಬಂದ ಒಂಚೂರು ಮಾತಾಡು, ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಲಾಗತ್ತಾರೆ, ಇದಾಗನ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಮೇಜರ್ ಸಾಬ್ ಇದು ವಿಡಿಯೋ ಆಗನ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. मग सेट विभाग जे संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सेट परीक्षा घेणारे विभाग, तिथले गुरुजन जर माझ्यासारखे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देत असेल, त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेत. म्हणजे मी जे आता व्हिडिओ हे करत आहे ना, हे व्हिडिओ तिथलं सेट ऑफिसमध्ये बसून त्या गुरुजनांनी पाहून, आबा बघा आज वट सावित्री आहे, बापरे वट पौर्णिमा, हार्दिक शुभेच्छा. बघा काय म्हणत होतो. सेट विभागातील जे गुरुजन आहेत, अनेक गुरुजन, तिथलं पतंगे सर, त्यांनी मला माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी म्हणाला, व्यवस्थित तुम्ही सांगत आहात, विद्यार्थ्यांना एक सकारात्मक विचार तुम्ही देत आहात. हे बघा, हायर एज्युकेशन मध्ये लाईन टू लाईन शिकवायचं नसतात. हायर एज्युकेशन मध्ये टू दी पॉइंट सगळं काही डिटेल मध्ये सांगायचे नसतात.
हायर एज्युकेशनमध्ये विद्यार्थ्यांना फक्त एक आयडिया द्यायचा असतो, विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करावं लागतो, विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन द्यायचं असतो, विद्यार्थ्यांना एक प्रेरणा द्यायची असतात, विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल आयडिया फक्त सांगायचे असतात. मग ऑटोमॅटिकली तो विद्यार्थी तो आयडिया समजून घेऊन तो पुढे जात असतो. तुम्ही डिटेल इथं तुम्ही आयडिया न देता डिटेलमध्ये सांगत आहेत, हे आपल्याला खूप आवडलं म्हणून आदरणीय पतंगे सर आम्हाला सांगितलेत. त्यामुळे पतंगे सर गुरुजनांना सुद्धा मी इथूनच नतमस्तक करतो. जे सेट विभाग पुणे विद्यापीठातील अनेक गुरुजन, कारण तिथं मला सेट विभाग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेट विभाग पुणे विद्यापीठाने मला बोलवले होते, आम्ही तिथं गेलो होतो. मला सांगायचं एवढंच, जर सावित्रीबाई फुले विद्यापीठ मला बोलवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सांगत असेल तर मी स्वतःला धन्य समजून घेतो. मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद म्हणतो. आणि मी गर्वाने म्हणत नाही की मी खूप हुशार आहे म्हणून मला ते बोलवतात, अजिबात नाही. मी हुशार तर नाहीच, फक्त प्रयत्न करून करून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. असे कराडमध्ये कराडमध्ये सुद्धा बोलवलं होते. तिथे एक कराडच्या कॉलेजचे सगळं स्टाफ, अनेक विद्यार्थी, ऑल स्टुडंट्स कम्युनिटी, महाराष्ट्र असू द्या, गोवा असू द्या, आपलं कर्नाटक असू द्या, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि दिल्ली, वेस्ट बेंगॉल, आसाम, तिथले विद्यार्थी जोडलेले आहेत. हिमाचल प्रदेशचे विद्यार्थी जोडलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा, म्हणजे तुम्ही सर्व माझे दैवत आहात. तुमच्यामुळे हे सगळं काम होत आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की हे काम करीत असताना अनेक अडचणी येतात आणि अडचणी येत असताना सुद्धा मी सावकाशपणाने माझं काम करत आहे. मी माझं प्रवासाला मी महत्त्व देतो. पोचणं, आपलं टार्गेट पोचणं हे महत्त्वाचं नाही. टार्गेट पोचणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर जे प्रोसेस आहे हे प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. म्हणून तोडकं मोडकं मराठीमध्ये सांगत असताना जरी एखाद्या वेळेस भावनात्मक एखादा शब्द मी जरी बोललो तरी कृपया माफ करा, मनावर घेऊ नका. आणि मला काही सुधारणा करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7397847907. इथं मला सुधारण्यासाठी मेसेज द्या. आणि जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर आमचे मॅडमचे नंबर आहे 82 63 01 64 आणि 48. तुम्ही फोन केला तर मॅडम उचलतील आणि पुस्तक तुम्हाला आम्ही पोस्टाने पाठवून देतो. ओके. आणि आमच्यावर रागवू नका, आम्ही तुमच्यावर रागवत नाही. एकमेकाला मदत करून आपण, तुम्हीही पुढे या, आम्हीही येतो. कारण काय, लाईफ इज अ जर्नी. हे जर्नी आहे. या जर्नीमध्ये एकमेकाशी हात धरून आपण सर्वांनी पुढे जाऊया. एवढं बोलून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, आज वटपौर्णिमा आहे, आज कारहुणवी कर्नाटकामध्ये, इकडं आपलं ह्या भागात बैलांची पोळ मोठं सण, आता समर्थ तेच काम करायला लागलं. आता काय बोलावं. चला पुन्हा एकदा हे सर्व 44,000 विद्यार्थी, एवढं माझं मोठं कुटुंब झालं. मला माहीत नसताना एवढं काम झालेलं आहे. जे अवघ्या 3 वर्षात हे काम झालेलं आहे. अजून काम करतच राहायचं आहे. काम करत राहू. तुमचं आणि आमचं जमलेलं आहे. आपण करत राहू. सेट एक्झाम उद्या रविवारीच पेपर आहे. अनेक विद्यार्थी म्हणतात सर शॉर्टकटमध्ये सांगा. मी पुन्हा एकदा माफी मागतो. शॉर्टकट काहीच नाही माझ्याकडे आणि तुम्ही ती अपेक्षा सुद्धा ठेवू नका. शॉर्टकटमध्ये सांगा, आम्ही पास व्हायला पाहिजे 2 दिवसात. आज मला एक विद्यार्थी फोन केले, सर फक्त 1 तासाच व्हिडिओ करा आणि त्याच्यामध्ये आम्ही पास व्हायला पाहिजे. आम्ही आजपासूनच ते फक्त अभ्यासाला सुरुवात केलं. असं नसते दादा. असं मेसेज पण करायचं नाही आणि असा प्रश्न पण विचारायचा नाही. 1 तासात, 1 अर्धा तासात टेक्निकमध्ये शॉर्टकट मेथड सांगा नाही. जो विद्यार्थी व्यवस्थित लॉंग रूट अभ्यास केलेला असतो त्यांनाच नंतर शॉर्टकटचा फायदा होणार आहे. आता शॉर्टकट तुम्हाला सांगितलं, नंतर शॉर्टकट कसा येणार सांगा बघू. शॉर्टकट सांगत असताना तुम्हाला तो माहिती पाहिजे ना. ओरिजिनल कंटेंट माहिती असेल तर शॉर्टकट लक्षात येणार आहे. त्यामुळं अगोदर बेस एकदा व्यवस्थित तयार करा आणि रिझल्ट 1 नाही 2 नाही तर जेवढं वेळ तुम्ही सेटला बसाल पेपर, जेवढ्या वेळ तुम्ही नेटला पेपर बसाल तेवढा रिझल्ट येतो.
फक्त बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि पाठीमागील क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा. वाटल्यास माझ्याकडे असलेले पुस्तक तुम्ही रेफरन्ससाठी घ्या आणि रिझल्ट काढा. वन्स अगेन सर्वांना मनापासून आभार आणि धन्यवाद. ज्यांचं नाव घेतलं, ज्यांचं नाव घेतलं नाही, सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद. पुणे विद्यापीठ ते सर पतांगे सरांचं बघा कुठं आहे त्यांचं नाव. आपले अमोघ सर, आमचे अमोघ सिद्ध चंडके सर आहेत पुणे विद्यापीठात, ते ड्युटीला आहात. ते सरांनी मला हे पाठवलं की तानाय सर तुमचं काम, त्यांनी फोटो पाठवले. फोटो मी हे केलो, डिलीट केलो, कारण फोटो सावित्रीबाई फुले विद्यापीठ परीक्षा विभागातील कनिष्ठ सहाय्यक पतंगे सर आपले प्रेरणादायी व्याख्यान ऐकताना. अनेक गुरुजनांचा आशीर्वाद, सर्व गुरुजन आणि तुम्ही विद्यार्थी मित्र सर्वांच्या प्रेरणेने आज हे काम झालेलं आहे. अजून काम करत राहू, पुन्हा मला प्रेरणा मिळालेलं आहे. भरपूर आपण काम करत राहू, भरपूर माहिती देत राहू. आणि मी जेवढं माहिती देतो, बोर्डवर जेवढं मी लिहितो ते सगळं महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते पूर्णपणे तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं रिव्हिजन करा. ओके, आणि कन्सिस्टन्सी ठेवा, तरच आपल्याला मोठं यश मिळणार आहे. ओके, थँक्यू. इफ यू वॉन्ट टू रीच द if you reach the perfection, you will land in excellence. If you reach in perfection, you will land in excellence. त्यामुळं एक्सलन्स येणारच आहे. तुम्ही एक्सलन्स मध्ये जाणारच आहात. त्याच्यासाठी तुम्ही अगोदर बदला. ओके, सुधारणा पाहिजे असेल तर बदला. आणि कोण बदललं पाहिजे? तुम्ही स्वतः बदलला पाहिजे. आता मी स्वतः बदललो. 3 वर्षापासून मी व्हिडिओ अगोदर पास झाल्यानंतर गप्प बसलो होतो, काहीच फायदा नाही, काय उपयोग आहे असं मी रडत अडचणीमध्येच रडत बसलो होतो. आणि जेव्हा मी माझ्यात बदल करून यूट्यूबच्या सहाय्याने जेव्हा मी व्हिडिओ तयार करत राहिलो, तेव्हापासून जेव्हा माझ्यात मी बदल केलो त्यावेळी ऑटोमॅटिकली सुधारणा होत गेली. त्यामुळं तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार, हे मंत्र खूप महत्वाचं आहे. बदला आणि रिझल्ट काढा. रिझल्ट काढल्यानंतर सगळं तुमचं कल्याण होणारच आहे. थँक्यू. नमस्कार.